नक्कीच राजेश टोपेंनीच आणि राजेश टोपे शरद पवारांचा लाडका नातू रोहित पवार ह्या दोघांनी जरांगे आंदोलन सोडून पळून गेलेला पुन्हा त्या आंदोलनस्थळी आणून बसवण्याचं काम केलंय। त्यामुळे राजेश टोपे ह्या आंदोलनाचे करते करविता आहेत। त्यामुळे राजेश टोपे या आंदोलन पेटवण्याचं काम, दंगली घडवण्याचं काम याच्यामध्ये राजेश टोपेचा हात आहे म्हणायला काही हरकत नाही आणि ते 100% खरे सगळ्या लोकांना कळतंय। राजेश टोपेने तिथे सगळी यंत्रणा दिली, राजेश टोपेने तिथे दहशत निर्माण करण्याचं काम केलं आणि राजेश टोपे सारखा गोड बोल्या म्हणून माणूस महाराष्ट्रात नाही। त्यांनी हे गोड बोलून ओबीसींचा काटा काढण्यासाठी हे केलेलं मोठं षडयंत्र आहे। आंतरवाली सराटीत जरांगेला त्यांनी ताकद दिली, रसद दिली आणि दंगल घडवली। खरं तर राजेश टोपे आणि रोहित पवार सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, त्यांची एसआयटी चौकशी लागायला पाहिजे। खरं तर त्या दंगलीची एसआयटी चौकशी लावलेली राज्य सरकारने आणि गृहमंत्र्यांनी का थांबवली आम्हाला कळत नाही। नेमकं चाललंय काय या राज्य सरकारचं, परंतु त्यांनी तात्काळ ती एसआयटी चौकशी सुरू करावी। त्यामध्ये राजेश टोपे असतील, रोहित पवार असतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे।